नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 21 फेब्रुवारी 2022च्या महत्वाच्या घडलेल्या घडामोडी. तसेच आपण केंद्र सरकारच्या एका योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर चला बघूया आजचा मोटिवेशनल कोट. आजचा मोटिवेशनल कोट आहे, कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. बहुतेकदा आपण अनेक व्यक्ती बघत असतो की ते फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठीच आपले काम करत असतात. अशा पण काही व्यक्ती असतात की त्या कुणाला न दाखवता आपलं काम जे असतात प्रामाणिकपणे करत असतात. मित्रांनो, ह्या दुनियेत आपल्याला अनेक प्रकारची लोक बघायला मिळत असतात, पण आपल्याला आपले काम हे प्रामाणिकपणेच करायचे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर चला बघूया आजची पहिली न्यूज. आजची पहिली न्यूज आहे, भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 किसान ड्रोनचे लोकार्पण केले आहे. ह्या स्टार्टअपची सुरुवात भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. गावातील जमिनींच्या मालकी हक्काची नोंदणी करण्यासाठी तसेच औषध व लसींची वाहतूक करण्यासाठी याचा उपयोग करण्यात येणार आहे. तर यातून आपल्याला लक्षातच येतंय की आपला भारत देश हा डिजिटल स्वरूपामध्ये विविध योजना घेऊन येत आहे आणि त्याचा आपल्या शेतकरी लोकांना खूपच मोठा फायदा होणार आहे, हे आपल्याला सगळ्यांना दिसूनच येत आहे. बघूया पुढची न्यूज. वेदांता या कंपनीने सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी तैवानच्या कंपनीशी करार केला आहे. तर ज्या कंपनीशी ह्या वेदांता कंपनीने करार केलेला आहे ती सेमीकंडक्टर तयार करण्याचे काम करत असते. सेमीकंडक्टर म्हणजे आपण इलेक्ट्रिक व्हेकलचे नाव ऐकलेलेच असेल. तर या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये सेमीकंडक्टरचे खूप महत्त्वपूर्ण कार्य असते. तर आपल्या भारत देशामध्ये सेमीकंडक्टरची कमी आल्यामुळे आता ह्या वेदांता कंपनीने या तैवानच्या कंपनीशी करार केलेला आहे. तर इथे वेदांता कंपनीबद्दल उल्लेख आहे, तर आपण वेदांता कंपनीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. वेदांता या कंपनीची स्थापना 25 जून 1965 साली झाली होती. ह्या कंपनीचे संस्थापक द्वारका प्रसाद अग्रवाल हे आहेत आणि या कंपनीचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आशियातील सर्वात मोठ्या बायो CNG प्रकल्पाचे इंदोरला लोकार्पण करण्यात आले आहे. तर हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा प्रकल्प ठरला आहे. तर हा प्रकल्प PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ह्या मोडवर बांधण्यात आला आहे आणि ह्या प्रकल्पातून इंदोर महानगरपालिकेला 2.5 कोटींचा महसूल मिळेल. तर या इंदोर शहरामध्ये जो हा प्रकल्प तयार केलेला आहे त्याचा महसूल ह्या इंदोर महानगरपालिकेला मिळणार आहे. तर इथे इंदोर शहर आलेले आहे. तर इंदोर हे शहर भारतामधील सर्वात स्वच्छ शहर म्हणून 5व्यांदा त्याचा क्रमांक आलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवत चला. आणि तुम्हाला मी ह्या ज्या गोष्टी सांगतो ह्या तुम्ही एका वहीत नक्कीच लिहून ठेवा. आजकाल स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न हे खूप फिरवून विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला खूप खोलवर जाऊन या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो आणि प्रत्येक जो न्यूज किंवा प्रश्न असेल त्याला अजूनही गोष्टी लिंक होत असतील तर त्यांचंही रिव्हिजन तुम्ही करत चला. चला तर बघूया पुढची न्यूज. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची 140वी बैठक पुढच्या वर्षी मुंबई या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, खूप खूप महत्त्वाची अशी ही न्यूज आहे. ह्याविषयी स्पर्धा परीक्षेला नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण 40 वर्षानंतर भारतामध्ये पहिल्यांदा ही बैठक होणार आहे आणि याचं यजमानपद आपल्या भारताला मिळालेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा न्यूजकडे तुम्ही दुर्लक्ष करत जाऊ नका. आणि असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की 139वी बैठक ही कुठे पार पडली होती. तर ही नुकतीच बीजिंग ह्या ठिकाणी पार पडली होती, हेही तुम्ही नोट करून ठेवा. इथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीबद्दल सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्याबद्दलही आपण थोडी माहिती घेऊया. हिची स्थापना 23 जून 1894 साली पॅरिस ह्या ठिकाणी झालेली होती.
तर पॅरिस हे ठिकाण कुठं आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. पॅरिस हे ठिकाण फ्रान्समध्ये येतं. याचे अध्यक्ष आहेत थॉमस बच आणि मुख्यालय आहे लॉसेन, स्वित्झर्लंड या ठिकाणी. हे पण तुम्ही नोट करून ठेवायचं आहे. पुढची न्यूज बघूया. जानेवारी 2022साठी पुरुष ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कीगन पीटरसन यांची निवड करण्यात आली आहे. तर इथे कीगन पीटरसन यांचं नाव आलेलं आहे. तर तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की कीगन पीटरसन हे कोणत्या देशाचे आहेत. तर हे साऊथ आफ्रिका या देशाचे आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर ICC प्लेयर ऑफ द मंथ हा अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे. तर ICC प्लेयर ऑफ द मंथ हा अवॉर्ड केव्हा चालू केला होता हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर याची सुरुवात जानेवारी 2021 साली चालू केली होती. आणि इथे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की हा अवॉर्ड सर्वात प्रथम कोणाला देण्यात आलेला होता. तर आपले भारताचे ऋषभ पंत जे आहेत त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला होता. हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला तर आपण ICC बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. ICCचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. याची स्थापना झाली होती 15 जून 1909 साली आणि ICCचं मुख्यालय जे आहे दुबई या ठिकाणी आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि सध्याचे चेअरमन ग्रेग बार्कले आणि CEO जॉफ अल्डारिस हे आहेत. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहेत. तर चला बघूया पुढची न्यूज. मेटारम जटारा उत्सव तेलंगणा या राज्यात साजरा करण्यात आला. तर तुम्ही कोणत्याही राज्याचे फेस्टिवल असो हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. हे परीक्षेला पण विचारले जातात. तर इथे मेटारम जटारा हा उत्सव तेलंगणा या राज्यात साजरा करण्यात आला. तर भारत सरकारने या सणासाठी 2.26 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तर ही खूप मोठी रक्कम या उत्सवासाठी भारत सरकारने मंजूर केलेली आहे. तर आपण दुसऱ्या राज्यांचेही काही उत्सव जाणून घेऊयात. जसे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये संगीत तानसेन समारोह हा पण साजरा केला जातो. त्यानंतर आपल्या मुंबईमध्ये काला घोडा आर्ट फेस्टिवल हा पण साजरा केला जातो. आंध्र प्रदेशमध्ये फ्लेमिंगो हा फेस्टिवल साजरा केला जातो. असे अनेक राज्यांचे जे फेस्टिवल असतील ते तुम्ही वहीत लिहून त्यांचं रिव्हिजन करत चला. परीक्षेला ह्याविषयी नक्की एक प्रश्न विचारला जातो. गांजाची लागवड बंद करण्यासाठी आंध्र प्रदेश या राज्याने ऑपरेशन परिवर्तन सुरू केले आहे. तर परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ऑपरेशन परिवर्तन कोणत्या राज्याने चालू केले आहे. तर याचं उत्तर असेल आंध्र प्रदेश या राज्याने ऑपरेशन परिवर्तन चालू केले आहे. तर आपण आंध्र प्रदेशबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी अमरावती ही आहे. मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी हे आहेत आणि राज्यपाल विश्वभूषण हरिचंद्रन आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पापीकोंडा आणि श्री व्यंकटेश्वरा ही राष्ट्रीय उद्याने आपल्याला आंध्र प्रदेश राज्यामध्ये बघायला मिळतात. हेही तुम्ही आपल्या वहीत नोट करून ठेवत चला. जी पण न्यूज आलेली असते तिला अनुसरून तुम्ही इतरही गोष्टी लिंक करत चला, जेणेकरून त्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील आणि त्याचं जास्तीत जास्त रिव्हिजन करत चला. राजस्थान लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून संजय श्रोत्रिय यांची निवड झाली आहे. संजय श्रोत्रिय यांना राजस्थान लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. तर आपण इथे राजस्थान राज्याचा उल्लेख केलेला आहे. तर आपण राजस्थान राज्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. राजस्थान या राज्याची राजधानी जयपूर ही आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत हे आहेत आणि राज्यपाल कलराज मिश्रा आहेत. ज्या पण एक्स्ट्रा गोष्टी असतात त्या तुम्ही नक्की आपल्या वहीत लिहित चला मित्रांनो. बघूया पुढची न्यूज. इंडिया पोस्ट बँकेतर्फे गेल्या 10 महिन्यात 11 करोड एवढी रक्कम काढण्यात आली आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे इंडिया पोस्टाकडे लोकांचा कल हा खूपच वाढत चाललेला आहे आणि त्यांच्या सुविधाही या चांगल्या असल्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत.
तर इथे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा उल्लेख आहे, तर आपण त्याच्याबद्दलही थोडी माहिती जाणून घेऊ. इथे IPB असं लिहिण्यात आलेलं आहे. तर IPBचा अर्थ होतो इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तर मी तुम्हाला काल सांगितलेलंच होतं की आपल्या भारतामध्ये एकूण 6 पेमेंट बँका आहेत. तर त्यामध्ये इंडिया पोस्ट बँकेचंही नाव येतं. तर हिची स्थापना 1 सप्टेंबर 2018 रोजी झाली होती. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि सध्याचे CEO जे व्यंकट रामू हे आहेत, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. भारताची सर्वात मोठी तेल कंपनी IOC मथुरा आणि पानिपत ह्या ठिकाणी 2024पर्यंत ग्रीन हायड्रोजन प्लांट टाकणार आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, आपला भारत देश हा ग्रीन एनर्जीकडे झुकत चाललेला आहे. तर त्यामध्येच रिलायन्स या कंपनीने पण गुजरात येथील जामनगर येथे ग्रीन हायड्रोजनचा प्लांट टाकलेला आहे. तसाच एक प्लांट आपली ही IOC कंपनी मथुरा आणि पानिपत या ठिकाणी 2024पर्यंत टाकणार आहेत. तर इथे IOC बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. IOC म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. ही आपली भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. हिची स्थापना 30 जून 1959 रोजी झालेली होती. हिचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि सध्याचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य हे आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री जनधन योजना याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दल माहिती असेलच की आपले भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजनेची सुरुवात 2014मध्ये केलेली होती. तर त्याचाच अभ्यास आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला मी यापूर्वी सांगितलेले आहे की कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्यामध्ये केंद्र सरकारच्या ज्या पण योजना असतात त्यांच्याबद्दल एक प्रश्न हा विचारला जातो. तर तुम्ही जेवढ्या पण केंद्र सरकारच्या योजना असतील त्यांचा सविस्तर अभ्यास करून ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर त्याचे तुम्ही उत्तर सहज देऊ शकता. तर ह्या योजनेचा मुख्य उद्देश काय होता, आपण हे जाणून घेऊया. तर देशातील प्रत्येक नागरिकाकडे किमान एक बँक खाते असावे, तसेच सरकारी योजनेचा आर्थिक लाभ लोकांना थेट खात्यात जमा व्हावा आणि विमा संरक्षण मिळावे यासाठी ही योजना आलेली आहे. तर आपण काही दिवसांपूर्वी बघतच होतो की ज्या सरकारी योजना असतात त्यांचा लाभ हा थेट न येता अनेक माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचत असे. तर आता ह्या जनधन खात्यामार्फत जो पण सरकारी योजना असेल तिचा लाभ हा थेट बँक खात्यामध्येच येतो. तर आपले चालू असलेले कोणतेही खाते हे जनधन खात्यामध्ये आपल्याला बदलता येते. तर तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन हे खाते चेंज करू शकता. तर त्यासाठी फक्त तुम्हाला एक वेगळा फॉर्म असतो, तो भरावा लागतो आणि त्यानंतर तुमचे खाते हे जनधन खाते तयार होते. तर एक खाते 0 बॅलन्सवर उघडता येते आपल्याला, म्हणजे याला कोणत्याही प्रकारचे चार्जेस जे असतात ते लागत नाही यावरती. आणि ह्या खात्यासाठी रुपे कार्डची पण सुविधा दिलेली आहे. म्हणजे रुपे कार्ड, तुम्हाला प्रश्न पडला असेल रुपे कार्ड म्हणजे काय, हे काही वेगळं असतं का? तर रुपे कार्ड म्हणजे आपलं ATM जसं असतं ते ATMच आहे. ATM डेबिट कार्ड आपण ज्याला म्हणतो, जे आपल्या NPCIने तयार केलेलं आहे. तुम्हाला मी काल सांगितलेलंच होतं NPCI काय असतं ते. तर त्यांनी हे कार्ड तयार केलेलं आहे, रुपे कार्ड. तर ह्यामध्ये आपण कोणत्याही ATMमध्ये जाऊन आपली रक्कम ही सहज काढू शकतो. ह्या योजनेची सुरुवात 28 ऑगस्ट 2014ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती. तुम्हाला परीक्षेला असाही प्रश्न येऊ शकतो की ह्या योजनेची सुरुवात कोणत्या तारखेला करण्यात आली होती. तर दिनांक 28 ऑगस्ट 2014ला ह्या योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती, हे त्याचं उत्तर असणार आहे. तर ह्या जनधन योजनेचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया.
कोणत्याही बँकेत झिरो बॅलन्स खाते उघडता येते. म्हणजे तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन हे खातं खोलू शकता आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे चार्जेस नसणार. म्हणजे झिरो बॅलन्स खातं हे असणार आहे. खातेधारकाला निशुल्क मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते. म्हणजेच आपण बघत आहात की आजकाल सर्वजण मोबाईल बँकिंगचा उपयोग करत आहे. तरीही ती निशुल्क असणार आहे. म्हणजे आपण बाकीचे खाते बघत असतो, बचत खाते, त्यांना बँक काही चार्जेस लावते. तर हे कोणत्याही प्रकारचे चार्जेस ह्या जनधन अकाउंटला नसणार आहेत. बँकेतील ठेवींवर व्याज मिळते. म्हणजे तुमची काही जर बँकेमध्ये रक्कम ठेवलेली असेल तर त्यावर तुम्हाला बँक व्याज पण देत असते. लाभार्थींना रुपये 2 लाख इतके अपघाती विमा संरक्षण मिळते. जर तुमचं हे जनधन अकाउंट असेल आणि तुमचा अपघातात काही मृत्यू वगैरे जर झाला तर त्याची 2 लाख एवढी रक्कम तुमच्या वारसदारालाही मिळत असते. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर ही खूपच चांगली प्रकारची अशी योजना आहे आणि अशा योजनेची माहिती सर्वांनाच असणे गरजेचं आहे. लाभार्थींना रुपये 2 लाख इतके अपघात विमा संरक्षण मिळते. म्हणजे या खातेधारकाचा जर मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला 2 लाख इतकी रक्कम मिळत असते. हे पण तुम्ही लक्षात ठेवत चला. सरकारी योजनेतील रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. म्हणजे ज्या पण सरकारी योजना असतात त्यातून काही रक्कम आपल्याला मिळत असते. तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की ही रक्कम पहिले काही माध्यमांतून आपल्याकडे येत असे, तर ती आता थेट आपल्या ह्या जनधन खात्यामध्येच येणार आहे. 6 महिन्यांपर्यंत समाधानकारक व्यवहार झाल्यास ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते. तुम्हाला इथं नवीन शब्द आला आहे, ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे एक प्रकारचे लोनच असते. म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बॅलन्स जर नसला तरीही तुम्हाला त्यामधून 10,000 इतकी रक्कम काढता येते. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. हा ओव्हरड्राफ्ट शब्द तुमच्यासाठी नक्कीच नवीन आहे. लाभार्थीच्या प्रति परिवाराला रुपये 10,000 इतकी ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एका खात्यात उपलब्ध होते. मुख्यतः कुटुंबातील महिलांसाठी मिळते. म्हणजेच काय, तर ओव्हरड्राफ्टची जी सुविधा आहे त्यामध्ये आपल्याला 10,000 इतकी रक्कम मिळत असते. आणि जर तुमच्या परिवारामध्ये 4 बँक खाते असतील तर फक्त एका जणासाठी त्याचा लाभ घेता येऊ शकतो. अपघात विमा संरक्षण फायदा उपलब्ध होण्यासाठी रुपे कार्डचा वापर 45 दिवसातून एकदा तरी झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा हे बचत खाते उघडाल त्यामध्ये तुम्हाला एक रुपे कार्ड मिळणार आहे आणि हे रुपे कार्ड मिळाल्यानंतर त्याचा 45 दिवसातून एकदा तरी उपयोग झाला पाहिजे. म्हणजे त्याचे ट्रान्झॅक्शन तुम्ही एकदा ATMमध्ये चेक केलेच पाहिजे, तरच तुम्हाला ह्या अपघाताचा विमा संरक्षण फायदा हा मिळणार आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षांची काठिण्य हे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि एक्झामिनर जे असतात प्रश्न हे खूप फिरवून विचारत असतात. त्यामुळे आपल्याला सविस्तर या विषयांचा अभ्यास करावा लागतो. तर तुम्ही ज्या सरकारी योजना असतील त्या एका वहीमध्ये लिहून त्याचे रिव्हिजन करत चला. म्हणजे कोणताही प्रश्न जर आला तर त्याचे उत्तर तुम्ही सहज देऊ शकता. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि त्यामध्ये तुम्हाला काही सुधारणा हव्या असल्यास त्या नक्की मला सुचवा. मी त्या नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, उद्यापासून आपण आपल्या या भागामध्ये थोडा बदल करणार आहोत. म्हणजे आज घडलेल्या घडामोडी ह्या उद्या आपण MCQच्या रूपामध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर महत्वाच्या न्यूज आणि एका योजनेबद्दल नाहीतर एका स्टेटबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करून घ्या, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जय हिंद.